श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देवमंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, केवळ ठेवल्यावरी सारे. पूर्ण झाली म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मूक निमित्त, वदले श्री स्वामीराज. आता कळस अध्याय 21. कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजना कारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता, जडदेह त्यागुनी तत्वता. गेले स्वामी यतिराज. शके 1800 पूर्ण. संवत्सर बहुद्यान. मात्र चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करून एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते वेधून, ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून ते दवा, जवळ होते सेवेकरी. त्याच्या दुःख झाले अंतरी. शोक करिता नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करून आक्रदन. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्र असा. असो स्वामींच्या लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तेरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्राम माझारी, जन्म माझा झालाशे. श्रेष्ठ चित्त पावन जातीत, उपनाम असे थोरात. बळवंत पार्वती सुत, नाम माझे विष्णू असे. तेथेची बालपण गेले, आता कोपरली सय्यने केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्याचे शंकर शेठ. त्याशी स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायिले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे, व्यावहारिक भाषा. प्रत्येक अध्याय लहान असा, बालवृद्धा समजे असा. लघुग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, ह्याची कथन केलेसे. कर्दळी वनातून निघाले, स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीच महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चये, स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल, त्याचे वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्याशी. त्याने न्यावया स्वामीशी, पाठविले कारभाऱ्यांशी. 5व्यात ते कथा, यशवंतराव सरदार. त्याशी दाविला चमत्कार, तयांचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोण्या प्रकारी. ते 7व्यात सांगितले. शंकर नामी एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्याशी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा, शंकर नामी एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्याशी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा, खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे, चिदंबर दीक्षितांचे व्रत. वर्णिले 10व्याध्यायात, ते ऐकता पुनीत. श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा, तैसाची अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपला. भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बसप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला स्वामी भक्त, त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली, हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू, त्याशी लागला भजन चंदू. जे दादा बुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्यांचे, वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै, एक गृहस्थ निर्धन. त्याशी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारी, स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले, ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निविदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता. वंदुनी त्या बोयंता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र. त्याशी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुणी अंती, मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय असो, वृथा विवान तो नसो. सर्व विद्यासागर गवसो, भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जिही प्रसिद्धीस आणिला. त्याशी रक्षावे दयाळा, कृपागणा समर्था. मी केवळ मतिमंद, परिभावे घेतला छंद. कृपाळू तू सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुआ.
दोन्ही कर जोडोनी आता हेची विनवणी ग्रंथ सरक्षा लागुनी सुखी ठेव दयाळा आता ज्ञानी वाचक सती त्यास करू एक विनंती मी केवळ हीनमती कवित्व करू नेनेची परी माझी ही आर्त उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उभगण मानावे चतुरे स्वामी चरित्र म्हणून जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अनामातीता वेदा हरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा विनाशा पुराण पुरुषानंतवेशा भवपाशा सोडवी जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना विदिताता कमलवदना हृदय कमली वसावे मत्स्यकुर्म वराह जान नृसिंह आणि वामन परशुराम दशरथनंदन कृष्ण बौद्ध कलंकितो स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळ करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या चरणी कंठी तात्काळ घालून चरणी ठविला भाळ सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त एकविंशोऽध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ।